नमस्कार मित्रांनो, जगदीश चव्हाण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। मित्रांनो, ह्या निसर्गामध्ये किंवा ह्या भूतलामध्ये अनेक जीव आहेत, पक्षी आहेत, काही जलचर आहेत, काही वनचर आहेत, काही उडतात आणि परत आपण मानव आहोत। मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या भूतलावर आहेत, ह्या जमिनीवरती आहेत, पाण्यामध्ये आहेत, आकाशामध्ये आहेत। पण ह्याच्यामधले कोणताही जो प्राणी आहे ना, तो आपली संपत्ती आपल्याजवळ जमा करत नाही, एखादी गोष्ट आपल्या सोबत घेऊन जात नाही, तरी तो प्राणी, तो जलचर प्राणी किंवा आकाशात उडणारा पक्षी किंवा सरपटणारा प्राणी ही उपाशी राहत नाही। पण ह्या भूतलावरती एक मानवजात अशी आहे, जो मनुष्य आहे, जो व्यक्ती आहे, त्याच्याकडे विवेक आहे, त्याच्याकडे बुद्धी आहे, त्याच्याकडे चातुर्य आहे, विचार करण्याची शक्ती आहे, तरी सुद्धा माणूस किती जरी माणसाने कमवलं तर त्याचं काही पोट भरत नाही। पण एकटा माणसाकडे एवढं शक्ती आहे, चातुर्य आहे, बुद्धी आहे, विचार करण्याची शक्ती आहे, तरी त्याचं पोट काही भरत नाही। आणि निसर्गामध्ये असे काही जीव आहे की ते कधीही आपल्या घरच्या लोकांसाठी बांधून घेत नाहीत, की सोबत ठेवत नाहीत, तरी ते कधीही कोणी ते उपाशी राहत नाहीत। हा प्राण्यामधला आणि माणसातला फरक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ह्या ठिकाणी मला हे आवर्जून सांगायचं आहे की ह्या जमिनीवरती किंवा ह्या पृथ्वीवरती माणूस अमीर होऊ शकतो, पण अमर होऊ शकत नाही। तर मित्रांनो, महत्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी सांगायचा असा आहे की आपण जास्त स्ट्रेस घेतलं नाही पाहिजे, किंवा आपल्याला जी बीपीची गोळी चालू आहे किंवा इतर औषध चालू आहेत, हे सगळं औषध आपल्याला फक्त माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं असं म्हणतो ना, जे काय मलाच पाहिजे, दुसऱ्याला काही द्यायचंच नाही, तर असंही होता कामा नाही। तर मित्रांनो, थोडा आपल्या शरीरासाठी वेळ द्या, व्यायाम करा, विचार करा आणि निसर्गाने सांगितलेल्या नियमाप्रमाणे आपण जगूया आणि सर्वांना ही संधी, समान संधी मिळावी यासाठीच आपण प्रयत्न करावे, हे तुम्हाला मला सांगायचंय। नमस्कार।